गरुड पुराणानुसार आत्म्याला मृत्यूच्या वेळी कोणत्या यातना व त्रास भोगावे लागतात, अशाच आमच्या नवनवीन पौराणिक कथा पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आज आपण ऐकणार आहोत की मृत्यूच्या वेळी आत्म्याला कोणते त्रास आणि यातना भोगाव्या लागतात. मृत्यूनंतर आत्मा कोठे जातो? गरुड पुराणात असे म्हटले आहे की माणसाला त्याचं पाप आणि पुण्यानुसार शिक्षा दिली जाते. याचाच अर्थ कर्माच्या भोगामुळे जेव्हा माणूस आपले वर्तमान शरीर सोडतो तेव्हा मनुष्याचे काय होते? संसारात जन्म घेऊन माणूस आपणात केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ भोगतो. मरण जवळ आले की आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या मोहाने रडत रडत तो जीव आपला जीव कुटुंबातच त्यागतो. जेव्हा चेतन शरीर पदार्थासारखे बनते तेव्हा मृत व्यक्तीचा जीव घशात अडकतो. त्यावेळी मृत व्यक्तीला दिव्य दृष्टी प्राप्त होते, ज्याद्वारे तो सर्व जग एका दृष्टीपेक्षात पाहतो, पण काहीही बोलू शकत नाही. या कारणास्तव जवळ आलेल्या यमदूताच्या भीतीने प्राणादी वायू आपल्या ठिकाणाहून निघतो. त्यामुळे मृत व्यक्तीचा एक क्षणही अनेक युगासारखा चालतो. 100 इंच चावल्यावर जी वेदना होत असते तशी वेदना आत्म्याला होत असते. यमदूताच्या भीतीने त्याच्या तोंडातून लाळ पडू लागते. पापी माणसाचा जीव गुदद्वारातून बाहेर पडतो, तर पुण्यवान माणसाचा जीव मुखाद्वारे बाहेर पडतो. जेव्हा जीव यमदूतांना भेटतात ते यमदूत क्रोधाने डोळे लाल झालेले, कावळ्यासारखे केस उभे केलेले, वाकडे तिकडे चेहरे, दात पिसणारे, प्रचंड मोठे पंजासारखे शस्त्र घेऊन तिथे येऊन उभे राहतात. त्या दूतांना पाहून भीतीने तो जीव त्याचे मलमूत्र त्याग करतो. वरडस्तव आत्मा शरीरातून बाहेर पडतो. अंगठ्याच्या आकाराचं शरीर धारण करतो आणि मोहीम होऊन तो आपल्या घराकडे पाहत असतो. त्या अंगठ्याप्रमाणे दिसणाऱ्या शरीराच्या गळ्याला दोरी बांधली जाते आणि त्याला अशा प्रकारे ओढून नेले जाते की राजाचे सैनिक जसे गुन्हेगाराला ओढून घेऊन जातात. यमलोकात घेऊन जात असताना यमदूत नरकात होणाऱ्या सर्व गोष्टींची त्याला वारंवार वर्णन करून सांगत असतात. ते म्हणतात की तू नीच आहेस, पापी आहेस, तुला दर्वजात यायचे आहे. तुला लवकरच आम्ही कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून जे पुण्यवान असतात त्यांना पार्षद स्वर्गातील आपल्या लोकांकडे घेऊन जातात. त्या यमदूतांच्या धमक्यामुळे तो घाबरतो. त्याचे हातपाय थरथर कापतात आणि त्यामुळे त्याला त्याच्या पापाची आठवण होते. त्या वाटेत त्याला कुत्रे चावतात. जेव्हा त्याला तहान आणि भूक लागते तेव्हा त्याला सूर्याच्या उष्णतेने तापलेल्या वाळूत चालायला लावतात. तेव्हा त्याला सावली आणि विश्रांती शिवाय चालता येत नाही. तेव्हा यमदूत त्याला चाबकाने फटके मारतात आणि यमलोकात ओढत नेतात. अशा खडतर वाट्यावर चालताना तो खाली पडतो आणि मग मोर्चा खातो. परत उठून चालू लागतो. अशा प्रकारे त्या आत्म्याला अंधाऱ्या यमलोकात नेले जाते. यमदूत त्याला नरक यातना दाखवतात. तिथे तो मरणयातना भोगतो. त्याच्यानंतर पुन्हा यमराजाच्या आदेशाने तो मानव जगात परत येतो. आत्म्याचे काय होते हे आपण पुढील भागात पाहणार आहोत.
असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.